ह्याच्या पुढे बघूया आपण. आता वरती जर 4 संख्या असल्या, किती असल्या? 4. बघा, एकच संख्या घेऊया आणि त्याला वरच्या अंक काय गुणक आपण वाढवूया. गुणिले 2 घेऊया. हा, पहिल्या ह्याने 8 एके 8, 8 दुने 16. ह्याच्याला किती आला? 1 आला. 9 एके 9, 9 दुने 18, 18 ने 19. ह्यांचं 4 एके 4, 4 दुने 8, 8 ने 9. 5 एके 5, 5 दुने 10. हे झालं उत्तर. आता हेच आपण बॉक्स मध्ये करूया. गुणिले किती आहेत रे? 2. म्हणजे ह्या प्रत्येक संख्येला आपण 2 ने काय करणार आहे? गुणणार आहे. पहिल्यांदा 8 ला एककला गुणू आपण. 8 एके 8, 8 दुने 16. 9 एके 9, 9 दुने 18, 18 ने 19. पुन्हा हातच्याला किती आला? 1. इकडे 4 एके 4, 4 दुने 8, 8 ने 9. 5 एके 5, 5 दुने 10. आलं मग. बघा, जर मला 7 अंक दिले, आपण ती संख्या किती वेळा पण काय करू शकतो? गुणाकार म्हणजे काय? संख्या पुन्हा पुन्हा लिहून आपल्याला जे उत्तर पाहिजे ते काय. जर मला ह्याला 2 वेळा लिहायचं असेल, 5 4 9 8, 8 5 4 9 8, ह्यांची बेरीज करत बसणार आहे का रे? नाही ना. आपण डायरेक्ट काय करणार आहे? त्याला गुणणार आहे. काय करणार आहे? गुणणार आहे. आता इथं तसंच केलंय मी. आता मला ह्याला 3 वेळा हे करायचंय, 3 वेळा ह्यांची बेरीज करायची. त्यापेक्षा मी काय करते? सरळ ह्यांचा गुणाकार करते. 3 ने डायरेक्ट काय करते? मी ह्यांना गुणते. काय करते? गुणते. 3 वेळा बेरीज करण्यापेक्षा मी 3 वेळा 3 ने ह्याला काय करते? डायरेक्ट गुणते. गुणाकार केलेली संख्या काय होत जातात रे? वाढत जातात. हा, 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27. ह्याच्याला किती आले रे बाळांनो? 2. 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 24 25 26. 6 एके 6, 6 दुने 12, 6 18, 18 नंतर 19 20. 15 15 16 17. बरोबर. 5 त्रिक 15, 15 नंतर 16 17. हे माझं काय आलं? उत्तर आलं. गुणाकार कळाला सगळ्यांना?